जय शिवराय. येत्या 25 तारखेला पनवेलमध्ये शिवश्री मनोज जरांगे पाटील जे मराठ्यांचं आरक्षणाबाबतीतलं जे नेतृत्व करतात ते पनवेलला त्यांच्या सगळ्या आमच्या मराठा बांधवांसह पोहोचवणार आहे. कालचं 24 तारखेच्या आदल्या 24 तारखेला ते लोणावळा येथे त्यांची वस्ती असणार आहे. त्या लोणावळ्याच्या जिथे ते वस्ती करणार आहे तिथे आमचं जे मराठा समाज असेल या पनवेल तालुक्यातला, या रायगड जिल्ह्यामधला आणि विशेषतः नवी मुंबई, कारण 25 तारीख ही रायगड जिल्हा आणि नवी मुंबई यांच्यासाठी दिलेली आहे. या दोन जिल्ह्यातले सर्वच मराठा समाज हा एकत्रितरित्या शिवश्री मनोज जरांगे पाटील यांना आणायला लोणावळ्यामध्ये जाणार आहे. लोणावळ्यामधनं त्यांना इथे आणल्यानंतर दुपारच्या जेवणाची व्यवस्था ही रायगड जिल्ह्यावरती आलेली आहे. त्या अनुषंगाने मी इथे रायगड जिल्ह्याचा महाराष्ट्राचा समन्वय या नात्याने गणेश कडू आपल्या मराठा बांधवांना आवाहन करतो की आपले जे मराठा बांधव शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये आगेकूच करणार आहेत आणि आपलं आंदोलन चालू करणार आहेत. येत्या 26 तारखेला मनोज जरांगे पाटील साहेब आपलं उपोषण पुन्हा एकदा चालू करणार आहेत, कारण ह्या राज्य सरकारने वारंवार वेगवेगळ्या प्रकारे वेळ मागून देखील आजपर्यंत कोणत्याच प्रकारची ठोस कारवाई मराठा आरक्षणाच्या बाबतीत करताना पाहायला मिळालेली नाही आहे. याचाच रोष, याचाच राग मराठा समाजामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कारण आपल्या माहितीसाठी सांगतो की 2 नोव्हेंबरला जे मनोज जरांगे पाटील साहेबांनी आपलं उपोषण सोडलं, त्या उपोषण सोडताना जवळजवळ 60 लाख नोंदी या कुणबी मराठा म्हणून या महाराष्ट्रामध्ये सापडल्या होत्या. त्यांची आमची मराठा समाजाची माफक अपेक्षा होती की आज 3 महिने उलटायला आले, म्हणजे 2 महिने होऊन गेले, 2.5 महिने होऊन गेले. या 2.5-3 महिन्यात राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या प्रकारे प्रमाणपत्रांचं वाटप करणं गरजेचं होतं तशा प्रकारचं कुठल्याही प्रमाणपत्रांचं वाटप राज्य शासनाच्या मार्फत झालेलं नाही आहे. मग प्रत्येक वेळेला टाईम घ्यायचा आणि टाईम जवळ आल्यावर पुन्हा एकदा तो टाईम वाढवून घ्यायचा. याच्यामुळे आज आमचा मराठा समाज देखील कंटाळून गेलेला आहे. 40 वर्षाची ही लढाई जी आहे, जी अविरत मराठा समाज या इथे लढत आलेला आहे, आता मात्र ती लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे असाच आमचा सगळ्यांचा समज झालेला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील साहेबांनी शासनाला सांगितलेलं आहे की तुम्ही दिलं तरीही मी मुंबईत येणार आहे आणि नाही दिलं तर घेतल्याशिवाय मुंबईतनं जाणार नाही, अशाच प्रकारची धमकीवजा सूचना जरांगे पाटील साहेबांनी आपल्या या वाक्यातनं केलेली आहे. आता आम्हा मराठा बांधवांवरती, म्हणजे रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आजपर्यंतचा मराठा समाजाच्या बाबतीत जी आंदोलनं झाली त्यामध्ये रायगडचा वाटा हा नेहमीच मोठा असतो. त्याच अनुषंगाने आता येणारे आमचे जे काही भाऊबंद असतील, आमचा आकडा साधारण 70-80 लाखाच्या पुढे असेल, अशा प्रकारची गर्दी या मुंबईमध्ये ओसंडून वाईल. मराठ्यांचा सागर या इथे येणार, महासागर या इथे येणार, यात तिळमात्र शंका नाही. असं होत असताना पनवेलला ते येतील. त्या पनवेलमध्ये त्यांची 10 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा मानस आम्ही रायगडवासियांनी घेतलेला आहे. याच्यामध्ये मग खालापूर असेल, कर्जत असेल, खोपोली असेल, येणारी सगळी गावं आहेत, तालुके आहेत, हे सगळे तालुके, मग त्याच्यामध्ये पेठ, उरण, पनवेल, या सगळ्या तालुक्यांचं मिळून आम्ही या इथे 10 लाख लोकांच्या जेवणाच्या नियोजनाची जबाबदारी घेतोय. हे होत असताना पनवेल महानगरपालिकेचं प्रवेशद्वार आहे, कारण एक्सप्रेस वेनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांचा सगळा जथ्था येत असताना ते उतरणार आहेत कुठे, तर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर. आणि पनवेल महानगरपालिकेची मग जबाबदारी फार मोठ्या प्रमाणात वाढते. या पनवेल महानगरपालिका आणि तालुका पनवेल यामध्ये आम्ही जवळजवळ 5 लाख लोकांचं नियोजन जेवणाचं करण्याचा मानस केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही 10 वेगवेगळे विभाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोटे, खारघर, नावडे तळोजे, करंजाडे विभाग, त्याच्यानंतर आदई, विचुंबे, देवत, सुकापूर अशी ही जी छोटी गावं आहेत ती गावं, आणि त्यानंतर उरलेला पनवेल तालुका, असे मिळून जवळजवळ 5 लाखाचं नियोजन केलेलं आहे. याच्यामध्ये कामोट्याकडनं 50,000, नवीन पनवेल 50,000, कळंबोली 1 लाख, खारघर 50,000, अशा प्रकारे विविध लोकांनी कोणी 25,000 असं करून एक 5 लाख लोकांना खिचडी भात किंवा पुलाव देण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि एक आव्हान आम्ही नक्कीच मराठा समाजाला केलेलं आहे की ज्या मराठा समाजाला याच्यामध्ये आपलं योगदान देता आलेलं नाहीये, पण ज्यांना इच्छा आहे की या मराठा बांधवांना आपल्याला 2 गोड घास खायला घालायचे, तर आमची त्यांना विनंती असेल आणि पहिल्या दिवसापासून मी असेल, आम्ही सगळेच समन्वयक या इथे मराठा समाजाला आवाहन करतोय की आपण आपल्या घरातनं 10 भाकरी अन्यथा 15 चपात्या अशा प्रकारचं नियोजन करून
आमच्यापर्यंत पोच करावं. मी या अनुषंगाने गणेश कडू आपल्याला माझा नंबरही सांगतो. माझा नंबर असेल 9967250007. या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉल करा. आपण आणलेला ज्या काही भाकरी असतील, चपात्या असतील, त्या आम्ही आमच्याकडे गोळा करून घेऊ आणि आपले जे बांधव त्या 25 तारखेला येणार आहेत त्यावेळी त्यांचं नियोजन तशा प्रकारे त्यांच्या इथे केलं जाईल. माझी पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून विनंती आहे की कोणीही कोणत्याही पैसे रूपी मदत न करता वस्तुरूपी जी मदत, मग पाण्याच्या बॉटल्स असतील, पाणी असेल, अगदी तुम्ही येऊन स्वतः येऊन तिथे उभं राहून वाटलं तरी आम्हाला कोणत्याही प्रकारची हरकत नाही. परंतु आपल्या पनवेलमध्ये, आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मराठा समाज बांधवाची सोय करणं ही आपली जबाबदारी आहे असं समजून सर्वच मराठा समाजाने त्या दिवशी कोणत्याही प्रकारचं काम आपल्या हातात घेऊ नये. आपले कामधंदे त्या दिवसाकरता बंद करावेत. त्यानंतर जर तुम्ही नोकरीला असाल तर त्या दिवशी कामावर जाऊ नये आणि सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत जरांगे पाटील नवी मुंबईत पोहोचेसपर्यंत आपल्या रायगडवासियांची जबाबदारी असेल की आपण सगळ्यांनी दक्ष राहून येणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवाची लागेल ती पडेल ती सेवा आपण करायचंय. कारण मनोज जरांगे पाटील साहेबांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आपलं अख्खे प्राणपणाला लावलेले आहेत. त्यांनी आता सांगितलेलं आहे की मी आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. एकतर मी जाईल तर आरक्षणासह जाईल, अन्यथा इथून माझं जे काय असेल ते मृत शरीर असेल तेच जाईल. अशाच प्रकारची वल्गना त्यांनी केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की मराठा बांधवांनी जो एखादा प्रामाणिक मराठा आपल्या सगळ्यांसाठी आपल्या जीवाची आहुती द्यायला तयार आहे, प्राणाची बाजी लावतोय, त्याच्या मागे देखील आपण ठाम उभं राहणं फार गरजेचं आहे. मनोज जरांगे पाटील येत आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब